हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवाय सर. मित्रांनो, याच्या आधीच्या क्लासमध्ये आपण मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल, त्याचे मेरिट्स आणि त्याचे डीमेरिट बघितलं होतो. आजच्या क्लासमध्ये आपण व्हेरी इम्पॉर्टंट असा टॉपिक बघणार आहोत आणि तो म्हणजे मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबलला आतापर्यंत असा कोणताच सायंटिस्ट नाही जो त्याला डिफीट करू शकलाय, त्याच्यात काही कमतरता काढू शकलाय. तो एकदम परफेक्ट असा टेबल आहे. आतापर्यंतचे नोन वाले टोटल 118 एलिमेंट जेवढे पण आहेत त्याच्यामध्ये सगळेचे सगळे आपण फिट केलेलो आहोत आणि तो एवढा जबरदस्त त्याची प्रॉपर्टी आहे, त्याची स्पेशालिटी आहे, ते सगळं काय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघूया आता पहा मॉडर्न पिरियडिक लॉ, मॉडर्न पिरियडिक टेबल. द सायंटिफिक पहा, आता इथूनच आपण रीड करू. द सायंटिफिक वर्ल्ड डिड नॉट नो एनिथिंग अबाउट द इंटेरियर ऑफ द ॲटम वेन मेंडेलिव्ह पुट फोर्थ फॉर द पिरियडिक टेबल. जेव्हा मेंडेलिव्हने पिरियडिक टेबल बनवला, याच्या पहिलेचे जेवढे पण सायंटिस्ट होते, जसा पहिला डोबेरेनर होता, त्यानंतर न्यूलँड्स होता, त्याच्यानंतर मेंडेलिव्ह होता, या तिघांनी बी सगळ्यात आधी तुम्हाला लक्षात ठेवायचं, या तिन्ही पण सायंटिस्टनी ॲटोमिक मास हा कॅरेक्टरिस्टिक पकडला ॲटमचा आणि याच्या भरोशावरच जे आहे ते सगळे काही मॉडर्न पिरियडिक टेबल बनवत होते. पण एक सायंटिस्ट आला, त्या सायंटिस्टचं नाव होता हेनरी मोसले. पहा मग आता, जस इंग्लिश सायंटिस्ट हेनरी मोसले demonstrate with the help of experiment done using X-ray tube and atomic number of element corresponding to positive change. आणि त्यानं ॲटॉमिक मासच्या ऐवजी ॲटॉमिक मासला न घेता त्यानं आणला नवीन कॉन्सेप्ट. छोटासा होता पण बहुत महत्वाचा, तो म्हणजे होता ॲटॉमिक नंबर. कोणता कॉन्सेप्ट होता तो? आपला ॲटॉमिक नंबर. आणि ॲटॉमिक मासच्या जागी ॲटॉमिक नंबर घेतल्याबरोबर एवढा काही भयानक असा चेंज येऊन गेला पिरियडिक टेबल मध्ये. सगळेच्या सगळे एलिमेंट आपोआप बरोबर तिथं फिट व्हायला लागले, काहीच त्यांना टेन्शन आलं नाही. पहा मग आता, ॲटॉमिक नंबर म्हणजे काय होते? तर ॲटॉमिक नंबर म्हणजे होते नंबर ऑफ प्रोटॉन ऑर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. एक तर प्रोटॉनचे नंबर घ्या किंवा इलेक्ट्रॉन. हेनरी मोसलेचा का म्हणणं होता का कोणतीही केमिकल रिएक्शन होत असेल, एखादा एलिमेंट जर केमिकल रिएक्शन मध्ये टेक पार्ट करत असेल तर त्याच्या इलेक्ट्रॉनचा संबंध असते, प्रोटॉनचा किंवा न्यूट्रॉनचा काही संबंध नाही राहत. म्हणून त्यानं ॲटॉमिक नंबर हा कॉन्सेप्ट घेऊन पाहिला ना, तो एकदम सक्सेसफुल असा पिरियडिक टेबल त्यांनी बनवला होता. पहा आता, त्यानंतर पाहू आपण समोरचा. आणि त्यानं जसा मेंडेलिव्हचा पिरियडिक लॉ होता, मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ काय लॉ होता? प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट. पहा आता, प्रॉपर्टीज मेंडेलिव्हचं सांगत आहो मी. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियडिक फंक्शन of their atomic mass. हा कोणता होता आपला? मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ. हा काय आपला? मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ. आता यालाच चेंज केला मॉडर्न पिरियडिक लॉ आणि ॲटॉमिक मासच्या जागी त्यांनी घेऊन आला ॲटॉमिक नंबर. का घेऊन आला त्यांनी? ॲटॉमिक नंबर. आणि हा लॉ जो आहे व्हेरी इम्पॉर्टंट आहे, एक्झाम मध्ये येण्याचे भरपूर असे चान्सेस आहे. मेंडेलिव्ह किंवा मॉडर्न दोन्ही लक्षात ठेवा, सेमच आहे, फक्त एका वर्डचा काय चेंज आहे. इथे ॲटॉमिक मास राहील मेंडेलिव्ह मध्ये, तर मॉडर्न मध्ये काय राहील? ॲटॉमिक नंबर. पहा मग आता, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. हा असा लॉ आहे आपला मॉडर्न पिरियडिक लॉ. या लॉला कोणता म्हणतो आपण? मॉडर्न पिरियडिक लॉ. चांगला प्रकार लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. त्यानंतर आता जो आपला मॉडर्न पिरियडिक लॉ टेबल जो बनवला होता मोसलेनी, तो तर आपण बघणारच आहोत. पण तो जो आहे एकदम लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल म्हणतो त्याला आपण. तुम्हाला क्वेश्चन येऊ शकते, वाय मॉडर्न पिरियडिक टेबल इज कॉल्ड लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल. गिव्ह रिझन मध्ये तुम्हाला क्वेश्चन राहू शकते. पहा मग आता, द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट रिझल्टिंग फ्रॉम अरेंजमेंट ऑफ एलिमेंट इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर इन मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये काय केला होता मोसलेनी? ॲटॉमिक नंबर. आतापर्यंत ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डर घेत होते, पण याने ॲटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डर प्रमाणे हा स्टार्ट केला होता. त्याच्यामुळेच हा एकदम चांगला टेबल बनला होता. द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट कॅन बी प्रेडिक्टेड मोर ॲक्युरेटली विथ द हेल्प ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. आणि नंबर जे प्रॉपर्टी होती ते मास पेक्षा अजून एकदम ॲक्युरेटपणे आपण सगळा काही त्याला ते स्टडी करत होतो आणि आपण त्याला सांगू शकत होतो. पहा मग इथं म्हटलं आहे, द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट कॅन बी प्रेडिक्टेड मोर ॲक्युरेटली. एकदम अजून जास्त ॲक्युरेटली बनवू शकतो आपण मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये. फ्रॉम द बेसिस ऑफ ॲटॉमिक नंबर, द मॉडर्न पिरियडिक टेबल इज ऑल्सो कॉल्ड लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल. त्याच्यामुळेच आपण प्रॉपर्टी एकदम चांगल्या प्रकारे प्रेडिक्ट करू शकतो. त्याची स्पेशालिटी काय सगळं काय सांगू शकतो इझिली.
त्याच्यामुळेच त्याला आपण मॉडर्न पिरियोडिक टेबलला लॉंग फॉर्म ऑफ पिरियोडिक टेबल सुद्धा म्हणतो. इन मॉडर्न पिरियोडिक टेबल द एलिमेंट्स आर अरेंज अकॉर्डिंग विथ देअर ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबरचा यूज करून आपण काय करतो, एलिमेंटला इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये अरेंज करत आहोत. ॲज अ रिझल्ट मोस्ट ऑफ ड्रॉबॅक ऑफ मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल अपियर टू बी रिमूव्ह. आणि त्याच्यामुळेच मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबलचे जेवढे काही ड्रॉबॅक होते, जे पण काही ड्रॉबॅक होते ते सगळेचे सगळे काय झाले आता इथं रिमूव्ह होऊन गेले होते. पहा आता इथून तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे का, सगळ्यात पहिले ॲटॉमिक नंबरचा यूज केला होतो आपण. त्यानंतर मेंडेलिव्हचे जेवढे बी ड्रॉबॅक होते, मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबलचे जेवढे बी ड्रॉबॅक होते ते काय झाले होते, सगळे रिमूव्ह झाले होते. हावेवर ॲम्बिग्विटी, पण याच्यामध्ये पण ॲम्बिग्विटी म्हणजेच काय होते, कन्फ्युजन. ॲम्बिग्विटी म्हणजेच काय होते, कन्फ्युजन अबाउट पोझिशन ऑफ हायड्रोजन. पहा आता मी मेंडेलिव्ह मध्ये बी सांगितलं होतं तुम्हाला का हा मोठा बदमाश हायड्रोजन दोघांसोबत बी डबल गेम खेळत आहे, अल्कली मेटल आणि हॅलोजन सोबत दोन्ही याच्यामध्ये जातो म्हणताय. त्याच्यामुळे इट इज नॉट रिमूव्ड इवन इन द मॉडर्न पिरियोडिक टेबल. हायड्रोजनच्या पोझिशनची कन्फ्युजन, ॲम्बिग्विटी ते अजून पण रिमूव्ह झालेली नव्हती, पण बाकी सगळे ते रिमूव्ह होऊन गेले होते. आता पहा, वी सी इन द प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲटम द वे इन विच इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युटेड इन द शेल अराउंड द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय होते, त्याच्यामध्ये शेल राहते, आपल्याला माहित आहे. हा समजा का ॲटम असेल आपला, इथं समजा का ॲटम असेल, याच्यामधला हा न्यूक्लियस समजा, याच्यामध्ये काय राहते, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. प्रोटॉन पॉझिटिव्ह. पहिला शेल राहते याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसरा राहते त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन, तिसरा राहते त्यामध्ये 18 आणि चौथा राहते त्याच्यामध्ये 32. हा पहिलावाला जो होता आपला KLMN, असे 4 शेल आपल्याकडे होते. त्यानंतर आता आपला जो मॉडर्न पिरियोडिक टेबल होता, पहा आता त्याच्याबद्दल आपण थोडंसं डिटेलमध्ये चांगल्या प्रकारे स्टडी करणार आहोत. थोडंसं चांगला तुम्हाला आता लक्ष द्यायचं आहे. एक मिनिट, याला थोडंसं मी छोटा करून घेतो, विजिबल राहील असंच करतो, पण बस असंच ठेवायला लागेल. दिसत आहे का? एक मिनिट मी पाहून घेतो इथून. ओके, दिसू शकता तुम्हाला. पहा आता हा जो आपला टेबल आहे, हा जो आपला टेबल आहे, हा आहे आपला मॉडर्न पिरियोडिक टेबल. याला थोडंसं इकडे करतो मी, त्याचं काम आहे थोड्या वेळाने. हा जो आपला टेबल आहे बघा, आता यू कॅन सी, हा जो टेबल आहे हा आहे आपला मॉडर्न पिरियोडिक टेबल. कोणता टेबल आहे आपला? मॉडर्न पिरियोडिक टेबल. बघा आता इथं काय म्हणतात, सगळ्यात पहिले स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल. आता हा जो मॉडर्न पिरियोडिक टेबल आहे हा बनला कसा आहे, याचा स्ट्रक्चर कसा आहे ते पूर्णपणे आपण जो आहे याच्यामध्ये पाहून घेऊ. याचा स्ट्रक्चर म्हणजे हा पूर्ण ऍक्च्युअल मध्ये आहे कसा आपला टेबल. पहा मग आता, द मॉडर्न पिरियोडिक टेबल कंटेन्स 7 हॉरिझॉन्टल रो. इथं तुम्हाला पहा, ही पहिली, हे दुसरी, हे तिसरी, चौथी, पाचवी, सहावी आणि हे सातवी. याच्यामध्ये टोटल 7 हॉरिझॉन्टल रोज आहेत. 7 हॉरिझॉन्टल रोज, आणि या 7 हॉरिझॉन्टल रोजलाच म्हणतो आपण पिरियड्स. पहा लक्षात ठेवा, 7 हॉरिझॉन्टल रोजलाच का म्हणतो आपण? पिरियड. किती रोज आहेत? 7. 7 म्हणजे 1 2 7, 1 पासून तर 7 पर्यंत हॉरिझॉन्टल, आडवेवाले. त्यानंतर सिमिलरली 18 वर्टिकल कॉलम. आता पहा 18 कॉलम, मग हे किती राहील? 1 2 18, 1 पासून तर 18 पर्यंत. याला म्हणतो आपण ग्रुप्स. याला काय म्हणतो आपण? ग्रुप्स. हॉरिझॉन्टल वाले किती आहे याच्यामध्ये? 7. याला काय म्हणतो आपण? पिरियड. वर्टिकल वाले किती आहे? 18. याला काय म्हणतो आपण? ग्रुप. पिरियड आणि ग्रुप लक्षात ठेवा. 7 पिरियड, 18 ग्रुप. हॉरिझॉन्टल वाले पिरियड, वर्टिकल वाले जे आहे त्याला म्हणतो आपण ग्रुप. त्यानंतर ग्रुप रिझल्ट इंटू फॉर्मेशन ऑफ बॉक्सेस, आणि याच्याच प्रमाणे आपण काय केलं? बॉक्सेस बनवला. 118 बॉक्सेस. ॲटॉमिक नंबर आर सिरियली इंडिकेटेड अपर इन द बॉक्सेस. इथं पहा छोटा छोटा तुम्हाला दिसत असेल. हा 1, इकडे 2 दिसताय, हा 3 4 5 6 7 8 9 10 असे छोटे छोटे दिसत आहे. ते वे त्याचे ॲटॉमिक नंबर. काय होते त्याचे? ॲटॉमिक नंबर. अपार्ट फ्रॉम दिस 7 रो, 2 रोज शोन सेपरेटली ऍट द बॉटम. आता पहा इथपर्यंत पहा, हा 1 2 3 4 5 6 7, हे तर 7 झाले, पण इथं 2 अजून तुम्हाला दिसत असेल हॉरिझॉन्टल वाले. हे जे 2 खाली जे दिसत आहे याला म्हणतो आपण लॅन्थानाइड अँड ऍक्टॅनाइड सिरीज. पहा लक्षात ठेवा, लॅन्थानाइड आणि दुसरी आहे ऍक्टिनाइड. लॅन्थानाइड अँड ऍक्टॅनाइड सिरीज. काऊन लॅन्थानाइड आणि ऍक्टॅनाइड? तर हा जो आहे हा लॅन्थनम पासून सुरू झाला आहे म्हणून याला लॅन्थानाइड सिरीज म्हणतो.
हा ऍक्टिनियम पासून सुरू झालाय म्हणून याला आपण ऍक्टिनाइड सिरीज म्हणतो. 2 रो अजून खाली आहे पहा. मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये किती आहे टोटल 118 बॉक्सेस, 7 रो, 18 कॉलम आणि 2 अजून रो आहे बॉटम ऑफ द पिरियोडिक टेबल मध्ये. त्याच्यानंतर लॅन्थेनाइड अँड ऍक्टिनाइड सिरीज रिस्पेक्टिव्हली. देयर आर 118 boxes in the periodic table including 2 series. It means that there are 118 places of element in the modern periodic table. म्हणजे आपण मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये टोटल 118 118 एलिमेंट त्याच्यामध्ये ठेवू शकतो. पहा इथं 1 2 अशा प्रकारे 118 बॉक्सेस त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर very recently formation of few element was established experimentally and thereby modern periodic table is now completely filled. आता पहा आत्ताच्या परिस्थितीमध्ये आत्ताच्या कंडिशन मध्ये मॉडर्न पिरियोडिक टेबल हा पूर्णपणे फिल झाला आहे. त्याच्यामध्ये एकही जागा आता उरलेली नाही. ऑल द 118 एलिमेंट आर नाउ डिस्कवर्ड. सगळेच्या सगळे एलिमेंट जे आहे ते डिस्कवर्ड झाले आहे. आता लक्षात का ठेवायचं आहे 118 बॉक्सेस, त्यानंतर 7 रोज किंवा 7 रोज म्हणण्यापेक्षा 7 पिरियड्स म्हणतो आपण. त्यानंतर 18 ग्रुप आणि 2 सिरीज लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड सिरीज. त्यानंतर अजून पहा आता हा जो पूर्णपणे हा जो भाग आहे हा टोटल 4 ब्लॉक मध्ये 4 ब्लॉक मध्ये हा डिवाइड झाला आहे. किती ब्लॉक आहे 4 ब्लॉक. त्याचं नाव आहे एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. एक मिनिट एस पी डी एफ असे 4 ब्लॉक आहेत आपले. तू नको जाऊ, तू जा थोडस खाली. हा एस पी डी आणि एफ. पहा आता किती ब्लॉक आहे 4 ब्लॉक. त्याला जर थोडं वरत घेतलं तर आपण तू इथं राहा. आता पहा 4 ब्लॉक आहे. पहिला आहे एस ब्लॉक, दुसरा आहे पी ब्लॉक, तिसरा आहे डी ब्लॉक, चौथा आहे एफ ब्लॉक. एस पी डी एफ असे 4 टोटल किती आहे ब्लॉक आहे. एस ब्लॉक मध्ये ग्रुप येतात 1 and 2 ग्रुप. आता पहा हा पहिला आणि हा जो दुसरा दिसता हे ग्रुप हे एस ब्लॉक मध्ये येतात. द एंटायर पिरियोडिक टेबल इज डिवाइडेड इंटू 4 ब्लॉक. 4 ब्लॉक आहेत एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक अँड एफ ब्लॉक. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक अँड एफ ब्लॉक. एस ब्लॉक कंटेन ग्रुप 1 and 2. याच्यामध्ये कोणते कोणते ग्रुप आहे 1 and 2. पहिला आणि दुसरा ग्रुप एस ब्लॉक मध्ये. द ग्रुप 13 to 18 इन पी ब्लॉक. पी ब्लॉक मध्ये कोणता कोणता येईल 13 to 18 13 पासून तर 18 पर्यंत. हा इकडचा हा इथून 13 पासून तर 18 पर्यंत इथे दिलाय पा पी ब्लॉक. हा इथून सगळे जे आहे कोणता ब्लॉक आहे आपला पी ब्लॉक. हा जो आहे 1 and 2 हा जो 1 and 2 आहे हा कोणता ब्लॉक आहे आपला एस ब्लॉक. हा 13 ते 18 13 to 18 कोणता ब्लॉक आहे आपला पी ब्लॉक. आणि 3 to 12 म्हणजे कोणता ब्लॉक आहे आपला डी ब्लॉक. याच्यामध्ये 3 4 5 6 7 8 9 10 11 12 सगळे येतील. आणि एफ ब्लॉक मध्ये येते हे वाले सिरीज आपले लॅन्थेनाइड अँड ऍक्टिनाइड. लॅन्थेनाइड अँड ऍक्टिनाइड सिरीज जे आहे ते कोणत्या ब्लॉक मध्ये येते एफ ब्लॉक मध्ये. एवढ्या गोष्टी तुम्हाला पहिले स्ट्रक्चर मध्ये जे आहे सगळा काही पहिले आधी लक्षात ठेवायचा आहे. 118 बॉक्सेस, 7 पिरियड, 18 ग्रुप, 2 सिरीज लॅन्थेनाइड ऍक्टिनाइड, 4 ब्लॉक, 4 ब्लॉक, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक, एफ ब्लॉक. एस ब्लॉक मध्ये ग्रुप 1 and 2, पी मध्ये ग्रुप 13 to 18, डी मध्ये ग्रुप 3 to 12 आणि एफ मध्ये लॅन्थेनाइड अँड ऍक्टिनाइड सिरीज. त्याच्यानंतर आता आपला जो पी ब्लॉक आहे पाहता चांगलं लक्ष द्या. हा जो आपला पी ब्लॉक आहे इथं दिसत असेल हा वाला पी ब्लॉक. या पी ब्लॉक मध्ये एक झिगझॅग लाईन काढलेली दिसत असेल तुम्हाला. इथं पहा ही वाली जी दिसत आहे हे झिगझॅग लाईन इथं ऑलरेडी काढून दिसत आहे आपल्याला. इन पी ब्लॉक देर इज अ झिगझॅग लाईन. इन पी ब्लॉक देर इज अ झिगझॅग लाईन लेफ्ट साइड ऑफ द एलिमेंट. त्या झिगझॅग लाईनच्या लेफ्ट साइड वाले जेवढे पण एलिमेंट आहे ते सगळेच्या सगळे आपले मेटल्स. कोणते आहे ते सगळे मेटल्स. आणि या झिगझॅग लाईनच्या राईट साइड वाले तिकडच्या उजव्या हाताचे जे आहे ते आपले नॉन मेटल्स. कोणते आहे ते आपले नॉन मेटल्स. लक्षात ठेवा एस ब्लॉक पी ब्लॉक मध्ये काय एक झिगझॅग लाईन आहे. झिगझॅग लाईनच्या लेफ्ट साइड वाले झिगझॅग लाईनच्या लेफ्ट साइड वाले काय आपले मेटल आणि राईट साइड वाले काय आपले नॉन मेटल. आणि अलॉंग द जे लाईन आहे हे झिगझॅग लाईनच्या बिलकुल चिपकून आहे. जसा हा झाला सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, एसबी, टीई, पीओ, एटी, एस हे सगळे जे आहे हे आहे आपले मेटॅलॉइड्स. काय आहे आपले मेटॅलॉइड्स. लक्षात ठेवा
टोटल जे आहे 118 एलिमेंट आहे ग्रुप जो आपला पिरियडिक टेबल आहे किती जबरदस्त बनवला आहे. पहिले त्याचं स्ट्रक्चर समजून घ्या. टोटल 118 बॉक्स एवढा मोठा भला मोठा पिरियडिक टेबल आहे. त्याच्यामध्ये टोटल जे आहे 118 बॉक्सेस मध्ये 7 हॉरिझॉन्टल रो आहे. त्याला म्हणतो आपण का पिरियड्स. कुठे गेला त्याला म्हणतो आपण पिरियड्स. त्यानंतर व्हर्टिकल कॉलम आहे 18 त्याला म्हणतो आपण ग्रुप. 2 खाली सिरीज दिले आहे त्याला म्हणतो आपण लॅन्थनाइट ऍक्टिनाइट सिरीज. 4 ब्लॉक आहे टोटल. किती ब्लॉक आहे 4 ब्लॉक. कोणते कोणते SPDF. एस मध्ये ग्रुप 1 आणि ग्रुप 2 येते. पी मध्ये ग्रुप 13 टू ग्रुप 18 येते. डी मध्ये ग्रुप 3 टू ग्रुप 12 येते. एफ मध्ये लॅन्थनाइट आणि ऍक्टिनाइट सिरीज येते. एवढा पहिले लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पी ब्लॉक जो आहे त्याच्यामध्ये एक झिगझॅग लाईन काढून आहे. त्या झिगझॅग लाईनच्या लेफ्ट साइड वाले जे आहे ते आपले मेटल, राईट साइड वाले जे आहे ते आपले नॉन मेटल. लेफ्ट साइड वाले मेटल, राईट साइड वाले नॉन मेटल. आणि त्याच्या अलॉंग द लाईन जे आहे त्याला म्हणतो आपण मेटॅलॉइड्स. मेटॅलॉइड्स म्हणजे काय होते ज्याच्यामध्ये थोडेफार मेटलचे प्रॉपर्टी आहे, थोडेफार नॉन मेटलचे प्रॉपर्टी आहे, त्याला म्हणतो आपण मेटॅलॉइड्स. हा आहे आपला अशा प्रकारचा स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. काय आपला हा स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. एवढा जबरदस्त प्रमाणे हा स्ट्रक्चर बनवला आहे. आता याच्यानंतर स्ट्रक्चर झाल्यानंतर आपला मॉडर्न पिरियडिक टेबल आहे त्याची स्पेशालिटी काय, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं राहते, तो जो पूर्ण व्हिडिओ आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे त्याचा कॉन्सेप्ट कव्हर करू. नाही तर हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. आधी एक काम करा, हे सगळे पॉइंट टू पॉइंट जे आहे तुम्ही थोड्याशा मोठ्या सेंटेन्स मध्ये, हे एकदम शॉर्ट नोट झाले, थोड्याशा मोठ्या सेंटेन्स मध्ये तुम्ही बुकावर लिहा आणि सगळे आधी लर्न करा. काय लर्न करायचं तुम्हाला, टोटल 118 बॉक्सेस, 7 हॉरिझॉन्टल रो कॉल पिरियड, 18 वर्टिकल कॉलम आर कॉल्ड ग्रुप्स. त्यानंतर देर इज अ 2 more rows in the bottom of the periodic table called lanthanide and actinide series. त्याच्यानंतर there are 4 block, S block, P block, D block and F block. S block contain group 1 and 2, P block contain group 13 to 18, D block contain group 3 to 12 and S block contain lanthanide and actinide series. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे there is a zigzag line in the P block. Left side of that zigzag line is called metals, right side of the zigzag line is called non-metal and element along the zigzag line are called metalloids. This is the structure of modern periodic table. एवढा तुम्हाला चांगल्या प्रकारे लर्न करायचा आहे. व्हिडिओ 2-3 वेळा रिपीटेड मध्ये बघा. त्याच्यानंतर आपण पुन्हा जो आहे पूर्ण टॉपिक नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कव्हर करू. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. थोडा 2-3 दिवस लेट झालाय व्हिडिओ, पण आता आपण रेग्युलर टाकण्याचा फुल ट्राय करू. तोपर्यंत आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून टाका. थँक्यू सो मच.